पहिल्या पर्वाची ट्रॉफी जिंकतंय आणि हे गरजेचं देखील आहे टॉप, कारण आपण पाहतो की स्पर्धा सातत्याने होतात, पण पहिलं पर्व कोणी जिंकलं हे नेहमी कायम सगळ्यांना लक्षात राहतं. आणि महाराष्ट्र चॅम्पियन लीग अशी स्पर्धा आहे जी अखंड महाराष्ट्रभर प्रत्येकाने पाहिली आहे. अंडरआर्म क्रिकेट जिथे जिथे खेळलं जातं तिकडे तिकडे युट्यूबवरती श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कोणी पाहिली, कोण मैदानावरती आलं, माझा आवडता खेळाडू, माझा आवडता संघ, माझा आवडता खेळ खेळला जातोय, यासाठी मात्र प्रत्येकाला चाहूल होती की कोण जिंकेल महाराष्ट्र चॅम्पियन लीग. आणि अखेर त्या प्रश्नाचं उत्तर आता इकडे आपल्याला सापडणार आहे आणि टॉसची प्रक्रिया इकडे केली जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. ओनर देखील चला आपण दोन्ही टीमचे ओनर या आपण, कारण सिल्वर कॉइन आहे. आता जो संघ टॉस जिंकेल त्या ओनरला सिल्वर कॉइन देखील दिला जाईल. जी ओळख राहिली आहे बघा महाराष्ट्र चॅम्पियन लीगची. चांदी आहे, सोनं आहे, बाईक आहे, 5 लाख बक्षीस आहे ऑल ओव्हर. अजून काय हवंय? 3 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 2 लाख, 2 व्हीलर, बाईक, गोल्ड कॉइन, सिल्वर कॉइन. म्हणजे आता ओनरची चांदी होणार आहे. कोणत्या ओनरची चांदी होते ते आपल्याला पाहायचं आहे. टॉस जोही ओनर जिंकेल त्याला मात्र सिल्वर कॉइन दिलं जाईल. आणि स्पेशल सिल्वर कॉइन इकडे आपण पाहतोय. चिटू पाहूशा आपण या ज्यांची संकल्पना आहे स्पर्धेची महाराष्ट्र चॅम्पियन लीग आणि कल्याण क्रिकेटला ज्याने सोन्याचे दिवस दाखवले आहेत, ज्याने कल्याण क्रिकेटला ग्लॅमर आणलंय, अंडरआर्म क्रिकेट 360 म्हणून ओळखला जाणारा सागर पावशेला आपण पाहतो. चिट्टू सिल्वर कॉइन. आणि आता दोन्ही ओनर देखील इथे आलेले आहेत, ते देखील पाहतात कोणाला कॉइन मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय चेंबूर, दुसऱ्या बाजूला मासगाव. सिल्वर कॉइन कुठे जाईल बघायचं आहे, ट्रॉफी नंतरची गोष्ट आहे. तर कॉल वियंग पॅकर मासगाव संघाचे संघनायक करतात. विक्टोरिया क्वीन कॉल केलाय आणि सिल्वर आलेला आहे. क्या बात आहे. जय महाराष्ट्र. चेंबूर टीमच्या ओनरने इकडे टॉस जिंकलेला आहे, पण डोराला घाई इतकी झाली होती की बघितलं कॅमेरामॅनला कव्हर देखील करू दिले नाही. डोरा इतकी घाई कसली? घाई मेन फक्त आम्हाला फायनल जिंकायची आहे. काय सांगशील? जास्त वेळ घेणार नाही, मेगाफान आपल्याला सुरू करायचे. पण जेव्हा आपण पाहिलं फॉर्म आला होता महाराष्ट्र चॅम्पियन लीगचा, जेव्हा तू फॉर्म भरत होता तेव्हापासून मनामध्ये चावल होती की मला खेळायची आहे, कोणत्या संघामध्ये मला चान्स मिळेल, माझ्या टीम मध्ये मी कसा खेळेन, माझी टीम कशी असेल, मी फायनल पर्यंत पोहोचेल का. आणि आता फायनल मध्ये तू खेळतोय, कसं वाटतंय? नक्कीच KPL खेळत होतो आणि चिट्टूनी तेव्हा मला म्हटलो की फॉर्म आलाय महाराष्ट्र चॅम्पियन लीगचा. मी ग्राउंड मधून बाहेर गेलो, फॉर्म पहिला मी फील केला आणि नक्कीच मला खूप हे वाटतं, म्हणजे काय बोलू, मी कॅप्टन आहे, आनंद वाटतोय. मी पहिल्यांदा कॅप्टन झालो आणि पहिल्यांदा फायनल मध्ये आलो आणि एवढी मोठी टुर्नामेंट मध्ये आलो ते पण. क्या बात आहे डोरा, भरपूर शुभेच्छा तुला देखील मेगा पाण्याच्या मॅच साठी. टॉस महत्वाचा होता, तू टॉस गमावलायस आणि आता अगदी आपण पाहिलं तर डोराने गोलंदाजी स्वीकारली आहे, बरोबर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग करायची. तुला काय सांगशील, तुझी एक्साइटमेंट काय होती, तुझ्या टीमला घेऊन तू मेगा फायनल पर्यंत आलायस, कसं वाटतंय प्रथमतः? नक्की खूप चांगलं वाटतंय आणि टीममुळे झालंय सर्व गोष्टी. तर टीमसाठी खूप थँक्यू बोले सर्वांना की टीमने खूप चांगला सपोर्ट केलाय म्हणून एवढ्या लांबपर्यंत. टीम डेडिकेशन बद्दल काय सांगशील? ज्या डेडिकेशनने, ज्या टेम्परामेंट खेळते मेगा फायनल पर्यंत, आता मेगा फायनलच्या मॅच साठी काय सांगशील सगळ्या तुझ्या प्लेयर्सला? नक्की सर्वांनी बेस्ट केलंय आणि असंच बेस्ट द्या. एक लास्ट मॅच आहे तर या मॅचसाठी थोडंसं एफर्ट बोलतात ना 100% आहेत, तर तिकडे 101 एफर्ट द्या. आणि सर्वात मोठी गोष्ट सांगेल तर टीममध्ये सर्वजण खूप चांगले आहेत, कोण एकमेकांना सर्वांना बॅक करत आहेत. आणि आशिषदाचं पण बोलतात ना, आमच्यामध्ये सिनियर एकच फिल्डर आहे, मोठा फिल्डर एकच फिल्डर आहे आशिषदा, आणि त्या आशिषदाने आम्हाला खूप सपोर्ट केलाय. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही कॅप्टनने फार चांगलं वक्तव्य केलेलं आहे. आणि टॉस बॉक्स मध्ये माहिती आहे मेगा फायनलचा टॉस झाला कंप्लीट. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम जय महाराष्ट्र चेंबूर अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. डेंजर डोराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि मेगा फायनलच्या मॅचला आपण इकडे सुरुवात करतोय. चिट्टू पावशे, आपण जरा यायचं बघा, सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही या. मुकेश सोबत आम्ही केली चर्चा ऑलरेडी. चिट्टू,
स्वप्न पाहिलं होतं की केपीएल तर आपण करतो, आपले लोकल खेळाडू सातत्याने खेळतात, पण आज सगळ्या महाराष्ट्रातले खेळाडू तू गोळा केले, एकत्र आणले, कल्याणमध्ये सोन्यासारखी स्पर्धा आणली, 5 लाख तब्बल पारितोषिक स्पर्धे जवळपास. काय वाटतंय आता, कसं फील होतं तुला, ही स्पर्धा सक्सेस होती त्याबद्दल? स्टार्टिंगला जेव्हा केपीएल करत होतो तेव्हा आपण एक आयकॉन ठेवला होता. तर आयकॉन ठेवताना सर्व प्लेयर्स बोलायचे की आम्हाला चान्स भेटत नाही, आम्हाला चान्स भेटत नाही, फक्त केपीएलमध्ये ऑलराऊंडरच खेळतात, बाकी प्लेयर लोकांना चान्स भेटत नाही खेळायला. तर खूप जणांनी मला असं सांगितलं होतं की एक ओपन ऑप्शनची टुर्नामेंट पण कर, जेणेकरून त्यामध्ये सर्व प्लेयर्सला खेळायला भेटेल. म्हणून 2-3 वर्ष वेट केल्यानंतर ही एक संकल्पना केली की खेळायचं सर्वांना एकत्र येऊन, आणि जर यातून आपल्याला क्रिकेट सुधारता येईल त्याबद्दल आम्ही म्हणजे प्रयत्न करतोय. टुर्नामेंट आता सक्सेस होतीये, छोटं स्वप्न पाहिलं. एक शेवटचा प्रश्न की तुझ्या सोबत जे तुझ्यासाठी या क्रिकेटसाठी ही स्पर्धा सक्सेस होण्यासाठी मेहनत करतात, त्यांच्याबद्दल काय सांगशील? सक्सेस करण्यामागे बोललं तर अक्षय अय्यरने खूप मोठा सपोर्ट केला आहे, आणि सागर पण असतो नेहमी पाहिजे आपला, आणि मुकेश दादांनी पण सपोर्ट केला आहे. खास करून बोल पालनी पण खूप सपोर्टच केला आपल्याला. टॉम झाला, सर्वच झाले, सतीश दादा झाला, रहीमभाई झाला, प्रत्येकाचं नाव घेतो मी. पण या टायमाला जर आम्हाला टाइम थोडा कमी भेटला ऑर्गनाईज करायला, कारण की माझ्या भावाचं पण लग्न होतं, त्याच्यानंतर आम्हाला फक्त 7 ते 8 दिवस भेटले फक्त ग्राउंडवर प्रिपरेशन करायला. तर या टायमाला ज्या चुका आमच्याकडून झाल्यात, आम्हाला पण दिसत की आमच्याकडून काय चुका झाल्यात, ते आम्ही पुढच्या वर्षी नक्की सुधारू. आणि सर्वांना वाटत होतं की केपीएल एवढी धूमधाममध्ये होते, केपीएलला एवढा तामझाम असतो, तर पुढच्या वर्षी आम्ही केपीएल पेक्षा डबल टिबल तामझाम करूया टुर्नामेंटसाठी. क्या बात है, जबरदस्त वक्तव्य केलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चिट्टू पावशी ऐसा है, जो बोलता है वो करता है, और करता नहीं उससे दुगना करता है. केपीएल ला मला आठवतंय टॉमने येऊन आम्हाला सांगितलं होतं की 1 वर्ष तू आता टी शर्ट दिले, 1 वर्ष ट्रॅक दिले, पुढच्या वर्षी आता कॅप ट्रॅक आणि टी शर्ट दिले, 1 वर्ष आम्हाला शूज हवेत. आणि लगेचच या वर्षी त्याने केपीएल ला फायनलच्या दोन्ही टीमला शूज दिले होते. त्यामुळे त्याने सांगितलंय की महाराष्ट्र चॅम्पियन लीग पुढच्या वर्षी डबल टिबल चांगली होणार, म्हणजे नो डाऊट ती स्पर्धा चांगली होणारच, त्यामध्ये कोणती शंका नाही. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण सगळे आता मंचावर जाऊन पुन्हा एकदा विराजमान होऊयात आणि मेगा फायनलच्या मॅचला आपण इकडे सुरुवात करूयात. टॉसची प्रक्रिया इथे पूर्ण झालेली आहे, आणि अगदी आपण पाहिलं तर काही क्षणातच मेगा फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीला तिकडे सुरुवात होणार आहे. प्रत्येकाला चावू लागल्या मनामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन लीग, अखंड महाराष्ट्रातून खेळाडू आज कल्याणनगरीमध्ये आलेले आहेत. कोण जिंकेल ही स्पर्धा, आणि अखेर आता या मेगा फायनलच्या मॅच नंतर प्रत्येकाला उत्तर तिकडे मिळेल की कोण जिंकेल ही मानाची ट्रॉफी. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहतोय प्लॅनिंग तिकडे सुरू आहे, आणि मला वाटतंय वियंग पॅकर मॅसगावने एसपी यांना देखील आपल्या संघामध्ये तिकडे इन्व्हॉल्व केले की काय. एका बाजूला मासगाव आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला चेंबूर आहे. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय गेम प्लॅन सुरू आहे तिकडे. जय महाराष्ट्र चेंबूर संघाचा काय प्लॅन आहे, काय रणनीती आहे, गणपती बाप्पा मोरया म्हणत ते देखील सुरुवात करतायत. आणि आता प्रत्येक जण हाच विचार करेल की कसं जिंकायचं आहे, पहिल्या नंबरची ट्रॉफी कुठे जाईल, बाईक कुठे जाईल. भरपूर सारे प्रश्न आहेत. एका बाजूला आशिष केणी आहे, दुसऱ्या बाजूला रमजान आहे. दोघांनाही महत्व माहिती आहे मॅचचं, आणि दोघांनाही महत्व माहिती आहे की या स्पर्धेमध्ये जर आपल्याला बाईक मिळाली तर मात्र अखंड महाराष्ट्रभर आपल्या नावाची तिकडे चर्चा केली जाईल. त्यामुळे आता प्रश्न ज्या प्रकारे हा आहे की कोण असेल चॅम्पियन, त्या प्रकारे
हा देखील प्रश्न आहे की कोण जिंकणार ही टू व्हीलर बाईक. स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहता ती खेळपट्टी आणि आता तुम्हाला दाखवलं जाते हा चेंडू. महाराष्ट्र चॅम्पियन लीग प्रिंटेड आणि दोन्ही पंच आपण पाहतोय. जितू सर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सूरज म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत. जो बॉल त्यांच्या हातामध्ये सिक्सरचा बॉल तुम्ही पाहतायत, ज्यावरती स्पेशल एक लोगो तुम्हाला पाहायला मिळतोय महाराष्ट्र चॅम्पियन लीगचा. आणि हे दोन्ही मॅच अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जितू सर, सूरज म्हात्रे सर तुम्ही पाहताय. तिकडे शेखर धोत्रे सर आहेत, संकेत भगत सर आहेत. चला फिल्डिंग आपण लावून घ्या लगेच. बॅटर देखील पाठवायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष बागले आणि त्यासोबत प्रसन्न प्रथम चव्हाण देखील जोडले गेलेले आहेत. प्रथम आणि प्रसन्न दोघी बंधू आहेत. खरं तर कधी कधी आम्हाला देखील ओळखण्यामध्ये गफलत होते, पण आमच्यासोबत प्रथम चव्हाण देखील जोडले गेलेले आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर दोन्ही बंधूंनी सातत्याने चांगलं समालोचन केलेलं आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मागील काही पर्वांमध्ये. आणि आता मनीष बागले देखील जबरदस्त समालोचन करतायत. हे दोन्ही समालोचक पूर्वार्धामध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये आपल्याला जोडले जातील. थँक्यू सो मच सन्माननीय प्रथमेश ठाकूर सर. अप्रतिम आवाज आपल्याला ऐकायला मिळाला प्रथमेश ठाकूर सरांचं. एकंदरीत मेगा फायनलची मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. ज्या गोष्टीसाठी इतका टास्क करण्यात आला होता तो क्षण आता येत असताना पाहायला मिळतोय. दोन दिग्गज संघ आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सुरुवात झाली होती, 16 संघांचा समावेश होता, त्यापैकी 14 संघांचा गाशा गुंडाळण्यात आलेला आहे. आणि आता हे दोन संघ मेगा फायनल मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जय महाराष्ट्र चेंबूर संघ आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना वी यंग पॅकर्स मासगाव. हे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सातत्याने या दोन संघांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलेल्या अप्रतिम कामगिरी या दोन्ही संघांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि दोन्हीही संघ वेल डिझर्व फायनल खेळत असताना पाहायला मिळतील. 6 षटकांची मॅच ची मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. आणि असं म्हटलं जातं ना की हर सरजा झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जा समा जाए वो समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण असेल या स्पर्धेचा सिकंदर, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल कोण असेल. इथून मात्र चॅम्पियन
महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगचा हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सेंट जॉन्स क्लासेस अगदी आपण पाहिलं तर KPL मध्ये देखील त्यांनी परशाचा वर्षाव केला होता आणि आता देखील महाराष्ट्र चॅम्पियन लीग मध्ये आपण पाहतो 6 बॉल 7 चौकारांसाठी आपण पाहिलं जर विक्रम कोणत्याही फलंदाजाने केलं तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 6 बॉल 6 विकेट साठी देखील 5,000. क्या बात आहे. म्हणजे आतापासून मात्र पारितोषिकांची लैलूट होईल कारण सेंट जॉन क्लासचे आमचे सर देखील इथे आलेले आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय बॉटमॅनचा चांगला वापर इथे पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून जर का कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक देखील संपादित केली तर देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक सिंगल धाव पाहायला मिळतीये. सिंगल धाव तर काढलेली आहे. एक पहिला माइलस्टोन असतो एक धाव काढणं आणि ती इथे काढली जातीये. मनीष सर मेगा फायनलची मॅच आहे. एकंदरीत कितीपर्यंत जाण्याचं मजल इथे असेल? मेगा फायनलची मॅच आहे सर. पुढचा बॉल मात्र आता यावेळेस व्हाईट बॉल असणार आहे. धावफलक मोठं करणं गरजेचं आहे. यंग पॅकर माझगाव संघ आता मात्र त्यांना बॅटिंग करायची आहे आणि ही सलामीची जोडी प्रथमेशजी या सलामीच्या जोडीने मात्र मागची मॅच काय रंगवली होती. 60 धावा चेस केल्या होत्या. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी टप्पा पडला थोडस वळण घेतलं होतं. म्हटलं जातं ना हायवे वरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू घातक असतात. तेच इथे आपल्याला पाहायला मिळतात. वळला चेंडू आणि एसी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. इथे देखील फ्लिक करायचा प्रयत्न इनसाइड दी सर्कल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फेकी होती. थोडेसे नाखुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला गोलंदाज कलेक्शन करता आलं नाहीये. फिल्डर आणि गोलंदाजामध्ये जर पाहायला गेलं तर कोऑर्डिनेशन नव्हतं. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव जी मात्र एकवटली जातीये. एका धावेला महत्व द्यावं लागणार आहे कारण मेगा फायनलची मॅच आहे. अभी नाही तो कभी नाही. इथून मात्र ह्या मॅच मध्ये एका धावेला जर तुम्ही महत्व दिला तर मात्र येणाऱ्या वेळेमध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये तुमची देखील चर्चा जी मात्र केली जाईल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. रमजान चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. सेमी फायनल मध्ये 5 कंप्लीट करणारा गोलंदाज आहे. इथे फटका फसला होता. डाऊन दी बॉल फिल्डर येत होते मात्र बॉल चाललाय पॉइंटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेतुल धावा 4. चौकार आले तर मात्र आपण पाहतोय की ते सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. भरपूर पैशांचा पाऊस होईल मेगा फायनलच्या मॅच मध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली होती. थर्ड मॅन मध्ये फिल्डर होते इनसाइड दी सर्कल. त्यांना अगदी त्यांच्या पुढे हा चेंडू पडलेला पाहायला मिळतोय. दोन्ही बॉल बघितलेत प्रथमजी आणि त्या दोन्ही बॉल वरती चान्सेस क्रिएट केले होते. रमजान खान बॉलिंग ट्रॅक वरती. या खेळाडूचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मेगा फायनलची मॅच आहे. या खेळाडूच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. ऋग्वेदचा पहिला बॉल जो कॅच ड्रॉप झाली. रोहनचे एफर्ट्स तेही लाजवाब होते पण मात्र त्यानंतर पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा. तिथे डायव्हिंग एफर्ट्स हवे होते. एफर्ट झालेत पण मात्र रिझल्ट येणंही गरजेचं आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग 3 लाख रुपये पणाला लागलेत. चमचमणारी ट्रॉफी पणाला लागली आणि त्याहून महत्वाचं ते असणार आहे ते तुमचं अस्तित्व तुमचं नाव तेही पणाला लागलंय. सातत्याने पहिला कोण आलाय पहिल्या सीझन मध्ये हे पाहिलं जातं. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला होता चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी टाकलं हे महत्वाचं होतं. त्यानंतर पहिला राष्ट्रपती कोण ते महत्वाचं होतं. अगदी त्याप्रमाणे MCL मध्ये पहिला चॅम्पियन कुठला संघ असेल ते पाहणं महत्वाचं आहे आणि त्या अस्तित्वाची लढाई सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतीये. रमजान चांगली गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये देखील
यावेळेस आपण पाहतोय अगदी स्वीप करायचा प्रयत्न इनसाइड दी सर्कल फाईन लेग मध्ये फिल्डिंग चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती, डॉट बॉलच्या समाप्ती सोबत ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती आणि पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे बिनबाद 7 या आकड्यावरती. सर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात, 6 षटकांची मॅच आहे. इथून किती धावेपर्यंत जाणं महत्वाचं असेल कारण मेगा फायनलची मॅच आहे नो डाऊट एट ऑल. सेकंड इनिंग मध्ये चेझिंगचं देखील थोडंसं प्रेशर, मेगा फायनलचं देखील प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. सो किती धावेपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? अगदी 50-55 करणं तर गरजेचे आहे. मनीष सर तुम्हाला वाटतंय का मेगा फायनल मध्ये विक्रम होईल? कारण सेंट जॉन्स क्लासेस म्हटलं तर एज्युकेशन क्षेत्रामध्ये सातत्याने आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक मोठं नाव आहे ट्युटोरियल्स मध्ये. पण आता तुम्हाला काय वाटतंय त्यांच्या माध्यमातून जे 6 बॉल 6 चौकार आणि 3 बॉल 3 विकेट साठी 5,000 रुपये पारितोषिक लागलंय सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून, ते एखाद्या कोणत्या खेळाडूला मिळेल का? अगदी मिळू शकतं ना, का नाही. मेगा फायनलची मॅच आहे, 6 बॉल 6 चौकार लगावणं ते देखील कठीण आहे. पण कठीण कार्य तर तुम्हाला सोपं करून दाखवावं लागेल ना, कारण मोठी मॅच आहे, मेगा फायनलची मॅच आहे. आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये जे पहिल्या दोन्ही कॅचेस ज्या झालेल्या ड्रॉप आहेत ना, त्याही किती महागात पडणार आहे हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं. आशिष केनी जो आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल, बॉलिंग ट्रॅक वरती ज्या गोलंदाजांनी आपल्या सगळ्यांना इम्प्रेस केलंय सुशांत आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेला, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता सुशांत. बॉल बॉल चांगला बॉल हाताळलाय. योगी सिंग तुमचेही सहर्ष स्वागत आहे, दुबईवरून मॅच पाहतायत, ऑनलाईन एन्जॉय करतात. आणि योगी भाई आले आणि पारितोषिक मिळणार नाही असं नाही. 6 बॉल 6 चौकारांसाठी 10,000 रुपये पारितोषिक. योगी सिंग दुबई. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि शुभेच्छांचा देखील वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर विशाल भोईर देखील असेल, त्यानंतर पृथ्वी राजपूत असेल, त्यानंतर साहिल खराडे असेल. या तिन्ही खेळाडूंच्या माध्यमातून देखील भावेश यांच्यासाठी देखील शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. नाव बॅक टू दी क्रिकेट. व्हाईट बॉल येतोय, एक धाव महत्वाची, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जात आहेत, त्या धावा रोखणं गरजेचं आहे. आणि बॅक टू बॅक 3 डॉट बॉल जरी कोणत्या गोलंदाजाने हाताळले तरी देखील 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून. इथे डॉट बॉलची तुम्ही मागणी केली आणि तो डॉट बॉल नाही तर तो विकेट घेऊन आलेला आहे आशिष केनी. बॅक टू द डगआउट. ही पार्टनरशिप आतापर्यंत ब्रेक झालीच नव्हती, त्यालाही ब्रेक करण्यात आलाय. विकेटचं पतन. राजन यांच्या माध्यमातून सुशांत यांच्यासाठी सुवर्ण संधी. विकेट जर आता काढली तर मात्र अजून एक विकेट जर काढली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती सुशांत आहेत, चांगली कामगिरी सुशांत यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतीये. प्रेशर मध्ये 2 गोष्टी होतात, एक तर तुम्ही बिखरता किंबहुना निखरता. इथे निखरताना सातत्याने जय महाराष्ट्र टीम पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला जर विचार केला कमबॅक करू शकतो माझगाव संघ, यात काही शंकाच नाहीये. तो कमबॅक कधी होतोय पाहणं महत्वाचं आहे. सॉफ्ट हँडने खेळलं जात आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिड विकेट रिझन मध्ये फिल्डिंग करत असताना रोहन आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल धाव येते, सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते, जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. सर षट क्रमांक 2 मार्गस्थ आहे. कुठे ना कुठे विकेट पडली, सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. माइंडसेट चांगला आहे का? माइंडसेट चांगलं ठेवावंच लागेल ना. ऋग्वेद जाधव सध्या तरी स्ट्रायकिंग एंड वरती आहे, चांगली बॅटिंग केली. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका खेळलाय आणि तो देखील चांगला खेळलाय. मग मात्र फक्त माझ्याकडे स्वीप नाहीये तर माझ्याकडे ड्राईव्हही चांगले आहेत. हा कॉपी बुक स्टाईल फटका होता. करण ठाकूर पालघरला बिलॉंग करतं. पालघरचं क्रिकेट किती सुदृढ आहे, किती चांगलं आहे हे सिद्ध करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग ती लाजवाब राहिली आहे. मग त्याबरोबर आता मात्र बॅटिंग मध्ये ऋग्वेदची साथ देण्याची आवश्यकता आहे. सुशांत चांगली बॉलिंग करतायत, रोखून ठेवलं, विकेटही आले या ओव्हर मध्ये.
चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतो. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा पुढे जातीये आणि जाऊन पोहोचली आहे. आपण पाहू शकतो डबल डिजिट मध्ये धावसंख्या गेलेली आहे. 11 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र जर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले तर सेंट जॉन क्लासेस यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, फक्त डॉट बॉललाही पारितोषिक आहे. आणखी काय हवंय. इथे मात्र हा शेवटचा बॉल होता. हे बघा, हे स्टिअर, हे डोळ्यात घातलेलं, त्यानंतर पाहिलंय एकमेकांच्या डोळ्यांमध्ये की मात्र मेगा फायनल मला जिंकायची आहे. हे स्टिअर पाहण्यासारखं होतं ना प्रथमजी. त्यामध्ये राग नव्हता, त्यामध्ये हे होतं की मलाही जिंकायचं. येस, एक्झॅक्टली जे मला म्हणायचंय. वा कॅमेरामॅन, गुड वर्क. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हे असं काही नेहमी पाहायला मिळतं आपल्याला. पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रेस्ट. फ्लिक केल्या बॉलला लिएंडर असतील. चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंग साठी जाणला जातोय. हे सगळं काही बघायला मिळतंय आपल्याला. एक धाव मिळाली तर एका धावेसोबत धावफलक काही पुढे जात आहे. 12 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा लागल्या धावफलकावरती आणि 1 विकेटही गेलेली आहे. सर कुठे ना कुठे सध्याच्या स्थितीला माझगाव संघ हा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. माझगाव संघ थोडासा बॅकफूट वरती असताना असफलता त्यांना मिळाली आहे. मात्र म्हटलं जातं ना की असफलता भी एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि हुई किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि एसपी देखील आपल्या सोबत तिकडे जोडले गेलेले आहेत. संदेशदा पाटील 3 बॉल 3 चौकार. अगदी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 डॉट 2000 सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून, 6 चौकार 5000 सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून, 6 चौकार योगी भाई दुबई 10,000. पारितोषिक किती आहेत मनीष सर, लिहून ठेवा आता. देवा, अब तू ये बचा. पण मजा आहे ना, अंडरअपचं क्रिकेट मोठं होत आहे. प्रथमेशजी ते महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रमजान येतो. ही कॉन्टॅक्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी पाहण्यासारखी राहणार आहे. 2 बेस्ट खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत आणि 2 बेस्ट टीम्सही एकमेकांच्या समोर आहेत. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर, त्यांच्या विपक्षात वियंग पॅकर मासगाव. ऋग्वेश जाधव या खेळाडूंनी इम्प्रेस केलं. 60 धावा जिथे बनवायच्या होते तिथे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मिळालं. नाबाद राहिला आणि मात्र आता आवश्यकता कसली आहे तर आणखी एका चांगल्या डावाची आहे. पण समोर आव्हान तेवढंच कठीण आहे, तिखट आहे. रमजान, पुढचा बॉल इथे आणखी एक लीव केलाय. जणू काय टेस्ट मॅचचं क्रिकेट सुरू आहे ना. जो बॉल आपल्या लाईन पासून थोडासा बाहेर आहे, वेगाने येतोय आणि त्याही बॉलला लीवही केवढं अप्रतिम करण्यात येत आहे. यालाच म्हटलं जातं समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. टप्पा पडलाय, किती वळण घेतोय तो एक्स्ट्राच्या स्वरूपात जाऊ शकतो का, कारण एक एक धाव महत्वाची आणि एक्स्ट्राची धाव जर मिळत असेल कोणाला नको आहे. फुकट ते पौष्टिक असं आपण म्हणतो आणि तेच इथे पाहायला मिळतंय. कहावत देखील मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. इथे आपण पाहतो एक्स्ट्राची धाव महत्वाची आणि एक्स्ट्राच्या धावा मिळतात देखील. खेळपट्टी जर पाहायला गेली दोन्ही संघांसाठी 50-50 पाहायला मिळतीये. चला, मात्र जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत ना त्यांना एक विनंती असेल, बॉल जेव्हा डिलिव्हर करतोय तेव्हा मात्र प्लीज थोडीशी विनंती मित्रांनो, तुमच्याशिवाय क्रिकेटची स्पर्धा नाहीये. पण बॉल जेव्हा डिलिव्हर होतोय त्यावेळेस मात्र आपण जे हे कमेंट्स करत आहोत, नो बॉल, वाईट, चौकार, हे प्लीज करू नका. कारण ती क्रिकेटची खेळाची मर्यादा ती राखणं गरजेचं आहे. कारण तो जो पॉज येतो त्या पॉज मध्ये बॉलर बॉल डिलिव्हर करत असतो, बॅटरला रिॲक्ट करायचं असतं. तर प्रेक्षक माईबाप आहात ना तुम्ही, तुमच्याशिवाय आम्ही नाही आहोत, आमच्याशिवाय ही स्पर्धा नाही आहे आणि या स्पर्धेशिवाय आपण कोणीही नाही आहोत. तर विनंती असेल तो पॉज तो महत्वाचा आहे. येस सर, प्रत्येक घटक हे इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही अगदी अप्रतिम सांगितलं प्रत्येकाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला सध्याच्या स्थितीला 15 पाहायला मिळतीये. सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती रमजानने मागच्या मॅच मध्ये 5 कंप्लीट केलेला आहे. कुठलाही गोलंदाज असाच 5 कंप्लीट करत नाही, त्यामागे मेहनत त्याची असते, ती पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
यावेळेस देखील बॉटमहँडचा चांगला वापर फ्लिक केलाय मिड विकेट रिजन मध्ये एक धाव कंप्लीट होतीये सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती 16 रन 16 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय रमजान जो मात्र बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय फील्ड थोडीशी चेंज केली जाते सेंट जॉन्स क्लासेसचा देखील मी विशेष उल्लेख करेल इथे देखील पारितोषिकांचा वर्षाव आणि मागच्या सीझनचा विचार केला जर केपीएलचा तर त्यावेळेस देखील खेळाडूंवर्षी पैशांचा वर्षाव होत होता त्यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या बाजूला बॅटर देखील तयार आहे दोन बॉल वरती 2 विकेट्स घेतल्या तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे चांगला चेंडू आहे मात्र थोडासा टप्पा पडल्यावरती वळण घेतलं एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय एक्स्ट्राची एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये सर या मॅच मध्ये एक गोष्ट मी नक्की सांगेल आतापर्यंत जी बॅटिंग लाईनअपने विकेट गमावला नव्हता त्यांची मात्र विकेट गेलेली पाहायला मिळते त्यामुळे चुरस या मॅच मध्ये निर्माण होईल यात काही शंका नाहीये दुसऱ्या बाजूला ज्याप्रमाणे रमजान बॅटिंग करतो त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात जर पाहायला गेलं तर 4 धाबा या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्यात आणि त्यामुळे सर ही छोटीशी टीम मीटिंग कॉल झाली आहे ना थर्ड मॅन वरती खेळाडू आहेत सुशांतचे देखील एक्सप्रेशन थोडेसे वाईल्ड आपण पाहिलेले आहेत कारण त्याला माहिती आहे आणि अपेक्षा आहे ना रमजान चांगली बॉलिंग करेल कारण आतापर्यंत 4 एक्स्ट्रा धावा त्यांनी दिल्यात इथे बॉल चांगला आहे आणि त्याचबरोबर विकेटही मिळणार आणखी एक वाईट टाकलाय पण तो आता ग्राह्य धरला जाईल तो काउंट होईल कारण विकेट मिळते करण ठाकूर बॅक टू द डगआउट होईल फलंदाज देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हळूवार पद्धतीने पुढे जातीये षटक क्रमांक 3 मार्गस्थ रमजान बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात चांगल्या प्रकारची कामगिरी रमजानच्या माध्यमातून आता पाहायला मिळते कमबॅक त्याने केलेला आहे नो डाऊट एट ऑल 5 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्यात मात्र एक प्राइजलेस विकेट त्यांनी काढली आहे एसपी यांच्या माध्यमातून दीपकनी जर 20 रन केले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल रमजान आपण पाहतोय चांगल्या प्रकारे गोलंदाजीसाठी त्याची ओळख आहे मात्र या मॅच मध्ये थोडासा तो बॅकफुट वरती आहे टप्पा मिळत नाहीये कुठे ना कुठे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जात आहेत मात्र म्हटलं जातं ना की ये दुख ये दर्द ये पीड़ा सब तेरे अंदर है तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल के तो देख तू खुद में एक सिकंदर है कॅलिबर आहे रमजान मध्ये आणि कॅलिबरला साजेशी कामगिरी करावी लागेल इथे देखील वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणखी एक एक्स्ट्रा टाकलाय मग मात्र प्रथमची त्या एक्स्ट्रासला रोख लावणं किती गरजेचं आहे जसं तुम्ही उल्लेख केला तर गिफ्टच्या स्वरूपाच्या आणि गिफ्ट कोणाला आवडत नाहीत प्रियंक पाखर माझगाव संघालाही माहिती आहे मात्र रमजान सारखा गोलंदाज चुका करतोय सातत्याने केल्या जातात का कारण त्याच्या मागचं कारण आहे मेगा फायनलची ही लढत 6 ओव्हरची मॅच आणि त्यातील रमजानचे हे 5 एक्स्ट्राज इथे देखील यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता हो अरुण चव्हाण जीव ओतला या खेळाडूने या संपूर्ण टीम साठी केलाय बॅटिंगही चांगली केली आहे मागून थोडस लीडही चांगलं करण्यात आलंय
सुशांत येतात आता मात्र जे तुम्हाला विकेटच्या मागे पाहायला मिळणार आहेत आणि अशा वेळी असे निर्णय हे छोटे छोटे निर्णय प्रथमचे खूप महत्वाचे असतात. मग रमजानला थोडंसं ते कंट्रोल आणणं बॉलिंग वरती ते गरजेचं आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा लागल्या धाव फलकावरती आतापर्यंत 20 धावा लागल्या धाव फलकावरती. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला सुशांत, सातत्याने या मॅच मध्ये सूत्र हलवतायत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, एक्सपिरियन्स खेळाडू, अटॅकिंग अप्रोच त्यांचा पाहायला मिळतोय. सर अटॅकिंग अप्रोच, अटॅकिंग माइंडसेट तुमचं असणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये वेस्ट इंडिज अटॅकिंग माइंडसेट होता, त्यानंतर ऑस्ट्रेलिया त्यांचा अटॅकिंग माइंडसेट आणि आता भारतीय क्रिकेट टीम त्यांचा अटॅकिंग अप्रोच पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपण अटॅक करतो त्याच वेळेस समोरचा डिफेन्सिव्ह अप्रोच घेतो आणि त्यावेळेस आपल्यावरती कुठे ना कुठे प्रेशर नसतो, आपण समोरच्या वरती प्रेशर टाकतो. रिव्हर्स अटेम्प्ट आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा अरुणच येतोय, अरुण जिथे जिथे जातोय चेंडू तिथे तिथे त्याचं पाठलाग करतोय. थांबवलाय ना, महत्वाचं आहे की थांबवलाय. डोराला माहिती आहे महत्वाचं आहे. इथे जर मात्र एखादी चौकार आपल्याकडून मिसफिल्डच्या माध्यमातून आला तर मात्र संपूर्ण टीम ती काय करेल हेही त्याला माहिती आहे. मग मात्र तो बॉल अडवलाय त्यांनी. चांगली बॉलिंग सुरू आहे, आता मात्र चांगला कमबॅक केलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे थोडंसं स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल आहे, डॉट बॉल टाकलाय, महत्वाचा आहे. इथे रमजाननी चांगला कमबॅक केलाय, पण त्याचबरोबर जे सुशांत आले यशांच्या मागे आणि यशांच्या मागे आल्यानंतर त्यांनी जे सगळं काही कायापलट केलेलं आहे तेही तेवढंच महत्वाचं होतं. खेळ संपलाय, 18 बॉलचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ झालाय, बॉल झालाय 18, धावा लागल्यात वियंग पॅकर माझगाव संघाच्या 20. 18 बॉलचा खेळ प्रथमजी अजूनही शिल्लक आहे. मग तुम्हाला काय वाटतंय, जे 18 बॉल तुम्हाला आता मिळणार आहेत त्या 18 बॉल वरती ऋग्वेदला कसं खेळायचं आहे आणि त्याची साथ देण्यासाठी बाळूही मैदानाच्या आतमध्ये म्हणजे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्याला 18 बॉल वरती किमान 30, 35, 40 धावा करणं खूप गरजेचे आहे. सर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये एक सुशांतची ओव्हर देखील आहे. ती ओव्हर कुठे ना कुठे एक सिंगल डबल काढत असताना धावा पुढे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचे 2 षटकं असतील त्यामध्ये मोठी धावसंख्या ची मात्र बनवावी लागेल. या षटकामध्ये जर का गोलंदाजाने कसेही 2 विकेट मिळवले, फक्त रनआउट सोडू म्हणजे जे गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाणारे कसेही 2 विकेट आले तरी देखील सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून 2 ओव्हरपर्यंत पारितोषिक आहे. केपीएल मध्ये मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळाडूच्या परफॉर्मन्स नंतर त्याच्यावरती पैशांचा वर्षाव केला होता सेंट जॉन्स क्लासेसने आणि आता मात्र सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून फक्त 2 विकेट जरी या ओव्हरमध्ये गोलंदाजाने घेतले तरी 2000, 3 डॉट साठी 2000, योगी भाई 6 चौकार 10,000, सेंट जॉन्स क्लासेस 6 चौकार 5,000, एसपी 3 चौकार 1,000. क्या बात है. आणि सलगच्या 3 विकेटसाठी 5,000चं पारितोषिक आहे सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून. सुशांत येतात बॉलिंग ट्रॅक वरती. अनुभव प्रचंड आहे आणि आता मात्र त्या अनुभवाची शिदोरी पणाला लावणं गरजेचं आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन दीपक आहेत आणि ते लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुमचं मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे या सातत्याने चुका सुरू आहेत. व्हाईट बॉल आलाय, 21 धावा लागल्या धावफलकावरती. निहार ब्रीद यांच्याकडून 6 बॉल 6 चौकारासाठी आता मात्र किती आहेत, 5 नाही 10 नाही 15,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय 6 बॉल 6 चौकारांसाठी. वा निहारजी. मॅच ऑन. ऋग्वेदला चांगलं खेळावं लागणार आहे. मग मात्र
इथे देखील लक्ष्यमच्या बाहेर आहे का तर येस लक्ष्यमच्या बाहेर आहे. इट्स अ व्हाईट बॉल असेल. मग प्रथम सर आपण जे पाहिलं ना हाही बॉल जर लेफ्टी बॅटर असते त्यांच्यासाठी योग्य बॉल होता. आता राईटी बॅटर आहे त्यांच्यासाठी हा व्हाईट बॉल असणार आहे. ज्या वेळेस आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्या वेळेस असतो त्या वेळेस गोलंदाजाला टप्पा शोधण्यासाठी थोडासा दमछाक होते हे देखील तितकंच खरं आहे. कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन टप्पा चेंज करावा लागतो, वेग असतो, मात्र चेंडू किती टर्न होतोय ते पाहणं तितकंच महत्वाचं असतं. पिच वरती जर पाहायला गेलं तर कधी कधी खड्डे होतात, त्यामुळे चेंडू खूप वेळेला ड्रिफ्ट देखील होत असताना पाहायला मिळतो. यावेळी स्टेप आउट झालेत, मात्र व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग आवडली असेल मित्रांनो, टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली विकीच्या माध्यमातून. वा 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 विकी काय अडवलाय बॉल, राहवत नाहीये. हा तो ऍक्शन रिप्ले बघा, पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं लागतं. प्रेक्षकांनो आवडली ना फिल्डिंग, बघ वाजवा एकदा जोरदार टाळ्या. वा कल्याणकर, हेच तर दिलाय कल्याणनी अंडरआर्मच्या क्रिकेटला प्रतिसाद दिलाय. वा विकी काय अडवलाय बॉल, लक्षात राहील. मेगा फायनल मध्ये वाचवलेल्या एक धाव महत्वाची आहे, त्यातील पठ्ठ्याने 3 धावा वाढवल्यात. आणि बॅक टू बॅक 2 चौकार जरी आले तरी देखील 1000 रुपये पारितोषिक आहे सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 2 धावा इथे पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 26-26 या आकड्यावरती. 26-26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. गोलंदाजी सुशांत करतोय, विकेट देखील घेतोय, सिंगल डबल जात आहेत, मात्र चौकार येत नाहीयेत. रिव्हर्स अटेम्प्ट होता, डॉट बॉलची समाप्ती होती. सुशांत इथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून जो एक्सपिरियन्स आहे तो पणाला लावतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय. चांगला स्ट्रोक आहे, मात्र फिल्डिंग देखील चांगलीच पाहायला मिळते. एक धाव इथे देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27. चांगली बॉलिंग होते, मग त्याचबरोबर आता एखादी चौकार शोधणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मजा येणार आहे. आता सध्या तरी ही मॅच अगदी एका ढोलमान परिस्थितीमध्ये आहे, धावा बनवणं गरजेचे आहे. आता इथे देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न, लाऊड कॉल केलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर काय वळालाय बाहेरच्या दिशेला, ऋग्वेद सारख्यालाही शांत ठेवलाय. काय बॉलिंग केली आहे सुशांतनी, वेल बोल्ड. षटक क्रमांक 14 संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या 27 धाव फलकावरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किमान 20-25 करणं गरजेचे आहेत, कारण जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर बॅटिंगही तेवढीच चांगली आहे. मग आता इथून वियंग पॅकर माझगाव 4 ओव्हरचा खेळ झालाय, 27 धावा लागल्या धाव फलकावरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रथम सर 12 बॉल आहेत आणि त्या 12 बॉल मध्ये 2 ते 3 चौकार मारणं गरजेचं आहे. 2 ते 3 चौकार जाऊ शकतात, कारण एक सेट बॅटर अर्थातच ऋग्वेद आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. मोहित अशी मात्र आपल्याला पाहायला मिळतात, मे बी असतील. मात्र टीमची टोटल 27 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार लागला तर मात्र सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 500 रुपयाचं कॅश प्राइज सेंट जॉन क्लासेस यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती जर चौकार आला तर.
4 षटकांची समाप्ती होती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा अजूनही खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर चौकार गेला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती मोहित आपल्याला पाहायला मिळतात. मनमोहित करणारी गोलंदाजी त्यांची होती का पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला दीपक आणि ऋग्वेद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेला महत्व आहे. एक धाव इथे महत्वाची असेल. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये सर अजून किती धाव बनतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. धावा किती बनतील त्याहून महत्वाचं काय आहे तर धावा बनवणं महत्वाचं आहे. कारण आपल्याला हवी आहे ना एक चांगली मॅच, एक मेगा फायनल मॅच चांगली हवी आहे. अंडरआर्मच्या विश्वामधली ऑक्शन बेस मधली ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. पण पहिल्या बॉलवरती चौकार आला तर 500चं पारितोषिक आहे सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून. ते मिळेल का? मोहित बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दीपक असतील स्ट्रायकिंग एंड वरती पहिला बॉल आणि मारलाय पहिलाच मारलाय. बॉल बाहेर येतोय चौकार. चौकार आलाय तो चौकार खूप महत्वाचा होता. 500चं पारितोषिक देण्यात आलेलं आहे आणि याही बॉलवरती मारला तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रथमजी 500 आलेत. 500 येतात की काय पण ते महत्वाचे आहेतच असं नाहीये. पैसे तर महत्वाचे आहेत पण पैशाहून महत्वाचं काय आहे तर सध्या तरी महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगची ही मेगा फायनलची मॅच आहे आणि हे दीपकला माहिती आहे. पहिल्या बॉलवरती मारलाय. पुढचा बॉल इथे पाडण्याचा प्रयत्न केला होता. मोहित कमबॅक केलाय आणि तो कमबॅक लाजवाब राहिलाय. डॉट बॉल विकेटचं पतन हे असं कमबॅक केलाय. कमबॅक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉल वरती चौकार आला होता मात्र त्यानंतर क्विक रिप्लाय दिलाय. इट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. वार वरती पलटवार. ऍक्शन वरती रिॲक्शन आणि ठोस्यास ठोसा दिला जातोय. चौकाराला क्विक रिप्लाय दिलाय. विकेटने स्टेटमेंट दिली जाते. तू आणि तो मैं तू फॉर तो तुफा तो मैं अख्खा दरिया. प्रत्येक चेंडूवरती चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. कधी गोलंदाज करतोय कधी फलंदाज. येस इट्स अ वाईट बॉल. कंटिन्यू आहे का? कंटिन्यू आहे. ओके कंटिन्यू आहे. या बॉल वरती जर मोहितने विकेट घेतली तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून. विकेट घ्या. चौकार लगावला होता तेव्हा बॅटरनी कमवल्यात मात्र आता विकेट 3 मिळणार नाहीये. निखिल आहे. निखिलला माहिती आहे संयमाने खेळण्याची आवश्यकता आहे. डगआउट मधून त्याला कानमंत्र देण्यात आले असेल की ऋग्वेदला अधिक स्ट्राईक देण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक ऋग्वेद जाधवला देणं गरजेचं आहे. इथे काहीतरी डिस्कशन सुरू आहे. त्यामध्ये आता मात्र किती धावा आपल्याला बनवायच्या आहेत. 33 लागल्या धावफलकावरती. 2 बॉल 2 चौके जर चौकार जर ऋग्वेद जाधव यांनी लगावले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून. या ओव्हर मधले आता जे 2 बॉल शिल्लक आहेत त्यामध्ये वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये पुन्हा एकदा ऍड होतीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत असताना पाहायला मिळतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. पुढे जाती हळूवार पद्धतीने जाऊन पोहोचली. 34-34 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे मात्र इथे देखील एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 धावा. या चेंडूवरती देखील जर चौकाराला सेंट जॉन क्लासेस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय, फक्त गॅदर नाही केलं, एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू फेकला होता, एस्ट्यांना लागला नाही, एसटी रक्षकाने पकडलं, त्याने एस्ट्यांना लावला आणि त्यानंतर फलंदाज बाद, विकेटचं पतन. येस, वा संदेशजी पाटील साहेब, प्रत्येक पंचांना 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येते. खूप चांगलं काम ते करतात. पण मात्र 2 अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 अंपायर मैदानाच्या बाहेरही आहेत. येस, दोघांनाही येस, संकेतजींनाही 500 आणि शेखर धोते सरांना इथे असतील. इट्स अ डेड बॉल. चांगला स्ट्रोक आहे, फटका अप्रतिम पाहायला मिळतोय, लॉंग ऑनला क्लिअर करत हा बॉल अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार, मिथिलला बा 4 आलाय चौकार. सायडाम साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, पंचांच्या माध्यमातून लिगल डिलिव्हरी जे मात्र कॉल करण्यात आला आणि त्या डिसिजनला चॅलेंज केलं जात आहे. सायडाम साठी रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा डिसिजन येत असताना पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी जे मात्र पाहायला मिळालं. षट क्रमांक एकंदरीत 5वं सो मात्र कंप्लीट होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. षट क्रमांक 6वं मार्गस्थ होईल रितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6व्या षटकामध्ये येत आहेत. रितेशच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो इम्पॅक्ट प्लेयर सो मात्र घेतला जातोय आणि बॅटिंग पॉवर प्ले ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 39 या आकड्यावरती 6 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आहे. संदेश पाटील यांच्या माध्यमातून रितेशसाठी सुवर्ण संधी. या ओव्हर मध्ये 2 विकेट्स कशाही घेतल्या तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यांच्या विरोधामध्ये जो फलंदाज 2 बॅक टू बॅक चौकार मारेल त्यांना देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 39 धावा आहेत. षट क्रमांक 6वा मार्गस्थ. इथे देखील नो बॉल आणि त्यावरती आलेला हा चौकार लक फॅक्टर ऑन करणारा येतोय. हा नशिबाचा पंजा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. एक मारली आहे. यानंतर आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार लगावले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून. ट्रेंडिंग आहे ना. फ्री हिटचा बॉल आहे मात्र समालोचन करण्याची संधी कमी मिळत आहे. प्राइज अनाउन्सही जास्ती होत आहेत. प्लीज मित्रांनो एक विनंती असेल
पुढचा बॉल यावे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोळी निघाली बंदुकीतनं, कारण बॅट ती रुग्वे जादूची आहे. ये बल्ला नहीं, ये तलवार है, ये चीर दे ऐसी धार है. काय मारलाय पठ्यानी. तर आता एक छोटीशी रिक्वेस्ट असेल, थोडंसं समालोचन येऊ द्या मित्रांनो. पारितोषिक जे आहे, तुम्हाला खेळाडू आवडतोय, आपण डायरेक्ट जाऊन देऊयात. थोडंसं अगदी शेवटचे काही बॉल आहेत, प्रेक्षकांना कॉमेंट्री ऐकायची आहे ना, प्रेक्षकांना स्कोरही ऐकायचा आहे. तर एक विनंती असेल, प्लीज आम्ही रिक्वेस्ट करू शकतो तुम्हाला, आणि ती रिक्वेस्टच आम्ही करतोय. प्लीज मित्रांनो, तुम्हाला आवडलं तर नक्कीच जे काही तुम्हाला पारितोषिक लावायचं आहे ते आपण तुम्ही देऊन टाका खेळाडूला. ते आमच्यापर्यंत या आणि इनिंग ब्रेक मध्ये सांगा, आम्ही देऊ त्यांना ते पारितोषिक. तुमचं नावही अनाऊन्स केलं जाईल, सगळं केलं जाईल. पण ती थोडीशी विनंती आहे, कारण गेल्या 6 ओव्हर लगभग संपायला आल्यात आणि समालोचन स्कोरही अपडेट होत नाहीये. तरी विनंती, आणि लाईव्ह वरती देखील प्रेक्षक आहेत ना मित्रांनो, तेही एन्जॉय करतात, बाकी प्रेक्षकही आहेत तेही एन्जॉय करतात. तरी कडकडीची विनंती, आणि क्षमस्व असेल, कारण माफी मागतो आम्ही जर तुम्हाला थोडं वाईट वाटलं असेल तर, पण हे आमचं काम आहे मित्रांनो. लेट्स गो, मॅच ऑन. मॅचला सुरुवात होते, आणि मात्र आता इथे जे चौकार आलेत, ऋग्वेद पुन्हा एकदा थडकतोय, त्याची बॅट तळपते, आणि का तळपणार नाहीये, फायनल त्यालाही हवी आहे ना. पुढचा बॉल, स्वीपचा फटका, हा स्वीप थांबणार नाही. जणू बंदुकीतनं पुन्हा गोळी निघावली, आणि आता अजून एक मारलाय चौकार. वा ऋग्वेद. पण मात्र इथे जे अभिवादन त्याला मिळत आहे, 3 बॉल 3 लगावल्यात. कल्याणकरांनो, होऊन जाऊ दे पुन्हा एकदा ऋग्वेद साठी. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. टाळ्या शिट्ट्या वाजतायत, त्या कमवल्या जातात, आणि पठ्ठ्या कमवतोय. 52 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉल 3 चौकार आले, त्यातील पहिला बॉल नो होता. म्हणजे काय, तर आता 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा अजूनही शिल्लक आहे. 6 बॉल 6 मारले तर आहेत ना, ते आपण नंतर सांगूयात. येस, धावा लागल्या धावफलकावरती. 52, 52. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऋग्वेद त्याची बॅट तळपली आहे, ती देखील अगदी एका अशा गोलंदाजा समोर, रितेश समोर. वा, मजा येते मॅचला. आता मात्र हे चाचपट नाही चालेल, कारण जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अशा मोठ्या मॅचेस खेळतात, हात पायी थोडेसे लटपट करत असतात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढे येऊन पुन्हा एकदा आपला फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एकच धाव मिळाली. एकावरती संतोष राहील का, राहिलाय. 1 धाव मिळाली आहे. एकासोबत ती लेग बायची मिळाली आहे, म्हणजे काय तर बॅटरच्या खात्यामध्ये जाणार नाहीये. आणि हे सायपल टिपणं का गरजेचं आहे ना, कारण मात्र त्या एकेका धावेनी तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज ही महत्वाची आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सध्या मेगा फायनलची मॅच सुरू आहे, आणि श्रीसाई स्पोर्ट्स जे गेले कित्येक वर्ष सातत्याने चिट्टूशा सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून कल्याण डोंबिवली क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी नेहमी मेहनत घेतात. आमचे शैलेश दादा पाटील हे देखील आम्हाला ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. शैलेश दादा वेलकम. आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी अनाउन्समेंट इनिंग ब्रेक मध्ये म्हणा किंवा मॅच संपल्यानंतर आम्ही करणार आहोत, त्यावरती देखील प्रेक्षकांनी लक्ष ठेवायचं आहे. श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक खूप मोठी अनाउन्समेंट होणार आहे, आणि हा देखील चौकार इकडे येतोय. शैलेश दादा पाटील यांचं स्वागत केलं या चौकाराच्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल किट पार्टनर आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर श्रीसाई स्पोर्ट्स शैलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खूप मोठी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. थँक्यू सो मच. बॅक फटके येत आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय वाईट बॉल येतोय. प्रत्येक वाईट बॉल इथे मात्र विजयाच्या कुठे ना कुठे समीप घेऊन जाऊ शकते, कारण
कारण असं आहे की एक एक धाव जी मात्र मेगा फायनलच्या मॅच मध्ये चेझिंग करत असताना डोकेदुखी ठरताना आपल्याला नेहमी पाहायला मिळते. 6 षटकांमध्ये 50 धावा जरी झाल्या तरी देखील ती डोकेदुखी असते. ग्लान्स करायचा प्रयत्न होता, फ्लिक करायचा प्रयत्न होता. अगदी सुशांत आपल्याला पाहायला मिळते इनसाइड दी सर्कल बॅकवर्ड स्क्वेअरिंग मध्ये चांगल्या प्रकारे त्यांची देखील इथे फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगल धावेच्या मदतीने 59 59 धावा फलकावरती आहेत. क्या बात आहे. आणि मान्सून मध्ये देखील आपण पाहिलं तर एक हात मदतीचा श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप सर्वात मोठी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची अंडर विश्वाती स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. पण श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करतोय. अगदी आपण पाहिलं तर ऋग्वेदला एकदा मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर श्री साई स्पोर्ट्सच्या ब्रँड अँबॅसेडर ऋग्वेद साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चत कल्याणकर जागे व्हा. ऋग्वेद साठी जोरदार टाळ्या वाजवा. चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. ऋग्वेदची बॅटिंग चांगली होती, मात्र फिल्डिंग आवडली असेल तरी देखील टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. एक एक धाव महत्वाची आहे. अप्रतिम फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र आपण पाहतोय कंप्लीट ऍब्सोल्युटली ग्रेट फिल्डिंग विकी. हॅट्स ऑफ टू यू. काय एफर्ट दिलेत विकीने. म्हणजे यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील मी त्याला पाहिलं 2-3 वेळा काय एफर्ट दिलेत. लाजवाब, अफलातून, अद्भुत, ब्रिलियंट एफर्ट, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट एफर्ट. पण या मॅच मध्ये इनिंग मध्ये मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन ज्याने वन साइड बॅटिंग केली, ज्याच्याच नावाचा ट्रेंड आला, ज्याने महाराष्ट्र सारा गाजवला. अर्थातच श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर ऋग्वेद. काय बॅटिंग केली त्याने, लाजवाब, जबरदस्त बॅटिंग. चल आपण या मंचावरती काय विशेष सन्मान करूयात. डीजे यंगस्टर लवकर या. आपण दिनेश दादा थोडी घाई करा प्लीज. दिनेश दादा, डीजे यंगस्टर लवकर या. आपण इथे आमच्या मंचावरती आपण आपला सत्कार केला जाईल. संदीप दादा पावशे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. चला लवकर. डीजे यंगस्टर ज्यांनी सलग 3 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि केपीएल सीझन 1 पासून जे आम्हाला नेहमी सहकार्य करतात, या आमचे या पंचकृतीतील सर्वोत्कृष्ट डीजे ऑपरेटर डीजे यंगस्टर दिनेश यांचा आपण सन्मान करूयात. संदीप दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो इकडे. चला स्क्रीन वरती आपण पाहू शकाल सध्या या डीजे यंगस्टर दिनेश दादांचा सन्मान आपण पाहतोय. आमचे सायनाथ दादा पावशे असतील आणि संदीप दादा पावशांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. आमचे पंच जितू सर, आपण या. जितू सर ऑफिशियल पंच यांना देखील विनंती की आपण देखील यायचं आहे. त्यानंतर जितू सर आहे. शेखर सर आपण देखील या. संकेत भगत यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती यायचं. आणि सूरज म्हात्रे यांना देखील विनंती आहे. जितू सरांचा आपण सन्मान करूया. सायनाथ दादा पावशाने विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आणि एलईडी स्क्रीन ऑपरेटर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकर या. एलईडी स्क्रीन ऑपरेटर, आपल्याकडे इनिंग ब्रेक मध्ये वेळ आहे म्हणून आपण सगळे सन्मान करतोय. एलईडी स्क्रीन ऑपरेटर कुठेही असाल आपण लवकर या. सध्या आपण पाहतोय जितू सरांचा सन्मान. आपले पंच केपीएल मध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांना आपण पाहिलेलं आहे. आता महाराष्ट्र चॅम्पियन लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहतोय. आणि संकेत सर या. आपण संकेतजी भगत सर, मॅन फ्रॉम दिवा यांचा देखील आपण सन्मान करूयात. या चला एलईडी स्क्रीन या. आपण एलईडी स्क्रीन वाले या. एलईडी स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आमचे टॉम दादा या. आपण संदीप दादा आणि सायनाथ दादा आमच्या सोबत जोडलेले आहेत. प्राईड, पॉवर अँड प्रोग्रेस. चल दादू या. चल आमचा दादू इकडे आहे. दादू आणि राजवीर. पावशे परिवाराचं भविष्य आहे इकडे. एलईडी स्क्रीन यांच्या माध्यमातून आपण पाहिली सलग 3 दिवस मोठ्या स्क्रीनवरती प्रेक्षकांना मॅचेस दाखवल्यात. त्यांचा देखील इकडे आपण सत्कार करतोय. संकेत भगत सर, थँक्यू संकेत भगत सर या. आपण मॅन फ्रॉम दिवा. आता यांचा उद्या त्यांना मॅचला जायचंय.
तर फिल्डिंग देखील लागलेली आहे एका बाजूला. आपण पंचांचा प्रथमतः सन्मान करूयात. साईनाथ त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. संकेत बघित आपण लगेच मैदानामध्ये जाऊ शकता. आणि सूरज सर देखील आपण देखील यायचं लगेच, कारण बघा नंतर जेव्हा लोक गेल्यानंतर आपला सन्मान पाहणार कोण? तुम्ही मेहनत केली 3 दिवस, त्यासाठी तुमचा हक्क आहे. येस, म्हणजे सूरजजी म्हात्रे सर काम ज्यांनी केलंय त्यांचा चेहरा प्रेक्षकांना दिसायला हवा. नंतर पब्लिक गेल्यानंतर सन्मान करतात, मग त्या गोष्टीला पुष्प काही अर्थ राहत नाही. हे आमच्या आराध्य ताई देखील आहे. आमच्या ताईच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. सिद्धिताई आणि आराध्यताईंच्या शुभ हस्ते बघा हा सन्मान अगदी आपण पाहतोय. पावशी परिवारचं भविष्य आहे. येणाऱ्या काळामध्ये चिट्टू नंतर आता त्यांना देखील या सगळ्या गोष्टी पुढे करायच्या आहेत. संगीत बघत आपण पुन्हा मॅच सुरू करूयात. शेखर धोत्रे सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही देखील या. मंडप डेकोरेटर कुठे असाल तर आपण लवकर या. चला मॅच सुरू करू आपण. मंडप डेकोरेटर कुठे असाल आपण लवकर या. मंडप डेकोरेटर आपण तयार राहा. मंडप डेकोरेटर या, आपण कोणी एक प्रतिनिधी या. नाही, सागर मोर सांगतात सन्मान नाही झाला तरी चालेल, पण असं चालत नाही. कल्याणमध्ये तुम्ही आलात, तुम्हाला सन्मान इकडे दिलाच जाईल. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. फायनलची दुसऱ्या डावाला सुरुवात होते. स्वागत आहे सर्वांचं. मेगा फिनाले, महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगचा चॅम्पियन कोण होईल? टार्गेट भलं मोठं आहे, परंतु टार्गेट शिवाय मजा नाहीये लाईफ मध्ये. या बॉलवर पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईकला चान्स आहे. सुभाषने बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडी नाराजी पाहिली गेली आहे. 61 धावांचं टार्गेट आहे. मगाशी 60 धावा चेस केल्या, आता 61 धावा डिफेंड करायच्या आहेत वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध. जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर. मोनू दुबे आणि अथर्व यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती या त्वरित. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक चांगलं बॅटल, मेगा पॅनेलचा सामना आपण पाहतोय. पण ज्या प्रकारे आपण पाहिलं या संपूर्ण हंगामामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन लीग मध्ये पहिलंच पर्व आहे, पण पहिल्या पर्वामध्ये दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि चिट्टू पावशेक असा माणूस आहे ज्याने शब्द दिला तर दिलं जा असं नेहमी तो म्हणतो. आणि अगदी आपण पाहिलं तर आता पुढच्या वर्षी दुप्पट 3पट मोठी स्पर्धा होईल. नक्कीच. आणि चिट्टू पावशेने तेवढं क्रिकेट खेळलंय, त्यामुळे त्याची पण मनामध्ये हुरूर आहे की आपण क्रिकेट एवढं खेळलंय, त्यामुळे आपण पण क्रिकेटसाठी काही ना तरी केलं पाहिजे. आणि संपूर्ण कल्याणची त्यांची टीम आणि सर्व टीम्सने एफर्ट्स केले, त्यामुळे एवढं चांगलं ऑर्गनाइज ऑप्शन करण्यापासून टीम बनवणं खूप मेहनत आहे. बॅनर्स बनवण्यापासून ग्राउंड बनवणं, 2 दिवसाची टुर्नामेंट मागील 4-5 महिने प्लॅनिंग लागते. अगदी योग्य उल्लेख केलाय. टॉस झालाय, चांगला बॉल, विकेट किपर वेट आणि मागे कोणती धाव मिळत नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्या प्रकारचा खेळ केलाय श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर ऋग्वेदने. आणि का तो ब्रँड अँबॅसिडर आहे, शैलेश पाटील यांनी त्याची का निवड केली आहे ब्रँड अँबॅसिडर या पदे, त्याचं कारण त्याने स्पष्ट करून दिलंय. बडे मंच पर लगा दे पंच ऋग्वेद. यावेळेस बॉल सोडून देण्याचा प्रयत्न केला, बिहाइंड विकेट बॉल घ्यायचा करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन मिळते. नक्कीच आज साऊथ आफ्रिकेवरून देखील आमचे कांबळे सर मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मायाच्या शक्ती त्यांची ठाण्याची क्रीडा स्पर्धा आज 3 बॉल 3 बाउंड्रीज मारले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
या क्रीडा स्पर्धेसाठी कुठून कुठून आज क्रीडा स्पर्धेचा मॅचचा आनंद घेतात आणि सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. SP आमचे संदेश दादा पाटील, मुकेश दादा यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती या. मुकेश दादा आणि संदेश दादा देखील विनंती की आपण देखील मंचावरती यायचं आहे. ना अगदी आपण पाहिलं तर तुम्ही सांगताय साऊथ आफ्रिका, इकडे दुबईवरून देखील योगी भाई कॉल करतायत, प्राइज लावतायत, प्रेम देतायत आणि त्यांनी सांगितलंय ऑफिशियल टीम म्हणजे समालोचक, पंच आणि महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगचे जे कोर कमिटी आहे, फार्म हाऊस पार्टी आहे. नक्कीच अरुण चव्हाणसाठी ते प्राइज सचिन कांबळे यांच्याकडून जे साऊथ आफ्रिका मॅचचा आनंद घेतात आणि जे आमचे ठाण्याचे मित्र आहेत माया चषकाचे मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. परंतु 61 धावांचा पाठलाग करायचा स्ट्राईक केला रमजान. या बॉलवर आडवे बॅटने बॅट फिरवली आहे. पांडुपचा एक जबरदस्त बॅटर, पांडुपच्या मंगतरम पेट्रोल पंप पासून खिंडीपाड्यापर्यंत रमजानची एक वेगळी चर्चा राहिली गेली आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत रमजान. 1-4 चं क्रिकेट, टॅप क्रिकेट देखील खूप चांगले खेळले आहेत. या बॉलवर फटका बसलाय. रमजानला मात्र बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन, कहाणी में ट्विस्ट. मॅच रंगली गेले. परंतु मित्रांनो, महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये रमजानने एक जबरदस्त कामगिरी केली, त्यासाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त खेळ केला. फायनल मॅच मध्ये थोडा नाराज राहिला आणि मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. फिल्डिंग लावून घ्या लगेच, आपण फिल्डिंग लावून घ्या. एकत्र येऊ नका. वियंग पॅकर माझगाव. आता सगळ्यांचे वारंवार कॉल येत आहेत. कोण शुभेच्छा देतोय, कोण प्राइज लावतोय, कोण सांगतोय की आम्ही देखील पाहतोय, आमच्याकडून देखील शुभेच्छा द्या, या संघाला शुभेच्छा, त्या खेळाडूला शुभेच्छा, याला प्राइज त्याला प्राइज. त्यामध्ये मेगा फायनलची मॅच देखील पुढे चालेल. SP आपण या मंचावरती आपला सत्कार इकडे केला जाईल. मेगा फायनलची मॅच आहे. करावं तर करावं काय, हा देखील प्रश्न पडलाय. बॅटल तेवढीच महत्वाची प्रथमेशजी, कारण की क्रुशल मॅच आहे. 61 धावांचा फायनलला चेस करणं आणि ते देखील एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आज दोन्ही संघ खेळत आहेत. बॉलिंगसाठी सुभाष शेंबूरचे स्ट्राईक एंडला अंधेरी आंबोलीचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर येतो रोहन साळुंके. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेले. रोहन पहिला बॉल ड्राईव्ह केला गेलाय. बॉल मात्र जबरदस्त एफर्ट्स, परंतु बॉल थांबणार नाहीये. काय एफर्ट्स दिले गेले करण ठाकूरने. एफर्ट्स आवडले असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त एफर्ट करण ठाकूर. का पालघरवरून मी एवढ्या लांबून या क्रीडा स्पर्धेसाठी आलोय. जबरदस्त एफर्ट्स आणि करणसाठी इझी कॅच होती. करण बोलला ही माझ्यासाठी इझी कॅच होती, मी बनवली असती, परंतु बॉल आता तो निसटला. त्यासाठी हे नवीन नाही, अशा अनेक कॅचेस त्यांनी बनवल्यात. त्यामुळे करण ठाकूर जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेलेत. SP यांचा सन्मान आपण करूया. संदेशदा पाटील SP शिकाचे प्रणेते आहेत, त्यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती करतोय. टॉम आमचे मंचावरती उपस्थित संदीप दादा पावशे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. सागर सर एक्स्ट्रा रन येत आहेत, यांच्यावरती अंकुश लावणं किती गरजेचं आहे? थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे, कारण की रोहन साळुंके आणि अरुण चौहान दोन असे खेळाडू आहेत, दोघांकडे पण क्षमता आणि दोघं पण हार्ड हिटर आहेत. जर इनिंग बनली तर 61 धावा चेस पण होऊ शकतात. तुम्ही इतके वर्ष झाले अंडरआर्म क्रिकेटशी जोडले गेले आहेत, अंडरआर्म क्रिकेटशी वेगळं नातं आहे. अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्रातली अशी कोणती अंडरआर्म स्पर्धा नाही जिथे सागर मोरे समालोचनासाठी गेले नाही. पण कल्याणमध्ये आल्याच्या नंतर जेव्हा बाहेरचे आउटर खेळाडू जेव्हा कल्याणमध्ये येतात तेव्हा त्यांच्यासाठी काय चॅलेंजेस वाढतात? नक्कीच मी नेहमी बोललो की कल्याण डोंबिवलीने खूप प्रेम दिलं अंडरआर्म क्रिकेटला आणि अजूनही बोलत राहील याच्या पुढे, कारण की खूप क्रेज आहे. पण बाहेर चॅलेंज की कल्याण डोंबिवलीमध्ये सर्कल खूप मोठे असतात, मुंबईत जागा कमी आहे त्यामुळे ग्राउंड छोटे असतात, परंतु तिकडे पण स्किल दाखवावं लागतं. त्यामुळे मोठ्या सर्कलला तुम्हाला स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. कव्हर जो गॅप चांगला खेळतो तो बॅटिंग करू शकतो. या बॉल स्वीप खेळले गेले, पुन्हा एकदा बॉल निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने. 4 रनसाठी रोहन साळुंकेचा धमाका येतो चौकार. स्वीप केलं, इट्स अ पेटंट स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावा तिकडे मिळत आहेत आणि गावदेवी स्टँड मध्ये पाठवलाय. जबरदस्त टायमिंग केले गेले कल्याण डोंबिवली म्हणजे मग क्रिकेट आणि बैलगाडा शर्यतीचा देखील इकडे एक वेगळा क्रेज आहे.
प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडकान बैल गाड्याचा नाद आहे एकदम कडक. सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे फक्त कुस्ती, कबड्डी, क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एक चांगली स्टार्ट केली गेली रन झाले आतापर्यंत. बारा रन झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. 30 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. क्रुशियल मॅच आहे. मॅच तर क्रुशियल आहे त्यामध्ये कोणती शंका नाहीये. पण सध्या तरी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जो अच्छा खेळेगा वही जीतेगा, जो जीता वही सिकंदर. पहिला कोण या गोष्टीला महत्व आहे. नंतर दुसऱ्याला कोणी कधी विचारत नाही. पहिल्यासाठी संघर्ष नेहमी आपल्याला पाहायला लागतो. नक्कीच आमचे सचिनजी कांबळे देखील आज साऊथ आफ्रिकेवर मॅचचा आनंद घेत आहेत आणि आज नेहमीच त्यांचं क्रिकेटवरती प्रेम राहिलंय. माया चषक ठाण्याचे जे आयोजक आहेत आणि त्यांच्याकडून देखील अरुण चव्हाणचे जे 3 बॉल 3 बाउंड्री लगावले होते त्यासाठी 3000चा कॅश प्राइज आहे. मुकेश दादा दास असतील, आमचे सागर दादा पदे असतील, त्याच वेळेला मुकेश दादा दबे असतील, सागर दादा पदे असतील, त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. सलग 3 दिवस ते देखील अहोरात्र इथे थांबतायत. साई पाल, अक्षय अय्यर, त्याच वेळेला आपण पाहतोय की सागर पावशे अर्थात चिट्टू, त्यानंतर श्रीसाई स्पोर्ट आमचे शैलेश दादा पाटील, पराग दादा पाटील असतील, टॉम असेल आमचा, योगी सिंग, रहीम भाई कुरेशी असेल, त्याच वेळेला आपण पाहतोय की शेखर दादा असतील, आमचे संदीप दादा असतील, शैलेश पाटील, पराग पाटील, ग्रामस्थ तिसगाव, राहुल सेना, या सगळ्यांचं आपण कौतुक करूयात. या बॉलवर लाऊड अपील केले. रोहन साळुंके स्वतःहून निघालेत. सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. हार मानायला कोणी तयार नाहीये. महाराष्ट्र चॅम्पियन लीग आहे, कल्याणचं ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती प्रत्येक सामना शेवटच्या चरणापर्यंत रंगतो आणि हे मैदान ऐतिहासिक आहे. त्याचं कारण की प्रत्येक मॅच जबरदस्त आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रत्येक सामन्यामध्ये वेगळी चुरस, वेगळा थरार, वेगळी मजा, वेगळा क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. स्टँडर्ड सेट केलं या मैदानाने आज मात्र आपण पाहतो या स्पर्धेने आणि इकडे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने. जबरदस्त बॅटल पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष देखील आहे आणि भले उद्या मंडे वर्किंग आहे परंतु फायनल बघूनच राहणाऱ्या सर्व आमच्या युट्यूबला देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. कल्याणच्या 30 गावामध्ये आपण आहोत आणि जरीमरी मातेचा देखील तेवढा आशीर्वाद राहिला गेला आणि इकडच्या स्थानिक खेळाडूंचा म्हणजे स्थानिक नागरिकांचा पण मी आभारी आहे कारण की 3 दिवस खूप मोठं सहकार्य त्यांचं देखील राहिलं गेलंय. नाही हेच कमवलंय महाराष्ट्र चॅम्पियन लीगने, हेच कमवलंय केपीएलने. केपीएलचं मैदान आहे. आज या जागेला कोणती ओळख नव्हती पण अगदी आपण पाहिलं तर मागील काही वर्षांमध्ये या जागेला वेगळी ओळख मिळाली. केपीएल मैदान म्हटलं की तुम्ही कल्याण स्टेशनवर कोणत्या रिक्षामध्ये बसले ते तुम्हाला आणून इथे अचूक सोडतील. ही ओळख बनली आहे या जागेची, या मैदानाची, कल्याण प्रीमियर लीगची, महाराष्ट्र चॅम्पियन लीगची. सागर डेविल कुठे असायला पण रंगमंचावरती आमच्या सागर डेविल यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. ओळख मॅचच्या दिशेने बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आशिष केने येतात. स्ट्राईकला लिएंडर येत आहेत. अंधेरीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. युवा टॅलेंट आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी संघासाठी पण एक चांगला खेळ केला गेला. बॅटिंग साठी आपण पाहतो लिएंडर स्ट्राईक एंडला. बेस्ट टॉसेस बेस्ट एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉल येतोय. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आशिष केनी. समीकरण आपण पाहिलं तर थोडं क्लोज आहे. लिएंडरने जर एक चांगली इनिंग बनली तर मॅच होऊ शकते. अरुण चव्हाण देखील त्या सोबतीला डोरा. स्ट्राईकला लिएंडर. बॉलिंग साठी आपण पाहतो आशिष केनी. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. फाईन लेगला मात्र करण ठाकूर आहेत परंतु अगोदरच बॉल कव्हर केला गेला. अतुल तिकडे पोहोचले आहेत.
श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनल देखील आपण क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. शैलेशजी पाटील, परागजी पाटील यांचे नेहमी अंडरआर्म क्रिकेट, ओरम क्रिकेटला नेहमी सपोर्ट राहिलाय आणि अशा अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये अंडरआर्म आपण पाहिल्या. परंतु 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे, द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आशिष केनी, स्ट्रायकेटला अरुण चौहान, डोरा, चेंबूरचा एक धडाकेबाज बॅटर. या बॉलर ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. अवंतर धावांवरती कुठेतरी लगाम लावावा लागेल. कुठे ना कुठे आता इथून मात्र पुढे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टार्गेट मोठं आहे. जेव्हा करण ठाकूरच्या हातातून बॉल सुटला तेव्हा त्याला सांगितलं की बहुत रन है अपने पास, तू हौसला मत गवा, तू अच्छे से खडे रहे. आणि जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून, संघावरती विश्वास ठेवून तुम्ही उभे राहता तोपर्यंत तुम्ही सामना जिंकू शकता. ही हमी तुम्ही देऊ शकता संघाला. अक्षय अय्यर तिकडे मात्र आपण पाहिलं तर मुकेश दादा असतील, अक्षय अय्यर असतील, सागर डेव्हिल असतील, त्यांची काहीतरी वेगळी चर्चा सुरू आहे. यशस्वी झाली स्पर्धा. आता इथून पुढे काय नवीन गोष्टी या देखील पुढे चर्चा केल्या जात आहेत. सध्या मॅचच्या दिशेने आपण वळतोय. साईपाला मला माहिती करतायत की टोटल झाली स्कोरबोर्डवर आता 16, 16 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. बूंद बूंदचे समंदर बनताय, थेंबे थेंबे तळे साचे. आता तळा साचवायचा मोठा 60हून अधिक धावांचा तरी आहे. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायचं आहे. एक बॉल शिल्लक असेल या षटकात, शेवटचा बॉल. आशिष केने गोलंदाजी मार्क वरती आहे, ज्याने इम्प्रेस केलंय संपूर्ण एमसीएल मध्ये. विथ द बॅट विथ द बॉल 10हून अधिक विकेट आहेत. 50हून जवळपास 50च्या आसपासचे धावा देखील आहेत. त्यामुळे वेगळं क्रेज त्याने बनवलं आपल्या नावाचं. आणि बॅटल सुरू होतं दोन्ही खेळाडूंमध्ये. इथे डायरेक्ट हिटची संभावना होती. बाल बाल बचे म्हणावं लागेल. ओव्हरची झाली समाप्ती. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. आर्म ऍक्शन चेक केली जाईल संकेत भगत. चला टीव्ही अंपायर आमच्या सोबत जोडले जाते. साईपाल आता उर्वरित चेंडू किती आहेत आणि धावा किती बनवायच्या ती अपडेट लगेच करायची आहे. उर्वरित चेंडूचा कॅश शिल्लक असेल आता मात्र आपण पाहतोय 24 बॉल 44 होऊ शकतात की किती आता या डिसिजन वरती पेंडिंग आहे. It's a fair delivery. आणि बॅटिंग टीमने मला वाटतं रिव्ह्यू देखील गमावलाय. सूरज मात्रे सर आता पुन्हा बॅटिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाही या इनिंग मध्ये. चारही पंचांची कामगिरी चांगली राहिली आहे. आज मी तर इकडचा लोकल कॉमेंटेटर आहे, लहान कलाकार आहे, कल्याणपूरचा मर्यादित आहे. पण अगदी आपण पाहिलं तर वरपचे आमचे समालोचक मित्र प्रथम चव्हाण असतील, सागर मोरे सर असतील, मॅन फ्रॉम विक्रोळी महाराष्ट्रभर अंडर क्रिकेट समालोचन करतायत. डोंबिवलीचे मनीष बागले सर असतील. या दिग्गज समालोचकांसोबत माझ्यासारख्या लहान कलाकाराला काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार व्यक्त करतोय की चांगली साथ त्यांनी महाराष्ट्र चॅम्पियन लीग मध्ये माझ्यासारख्या लहान कलाकाराला दिली. बॉलिंग साठी आपण पाहतो ऋषी एक जबरदस्त बॉलिंग करतायत.
होते, काही तांत्रिक अडचणी होत्या, विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आपण थोडा वेळ ब्रेक घेतला. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं महाराष्ट्र चॅम्पियन लीग मध्ये. जबरदस्त स्पर्धा आहे आणि शेवटच्या चरणावरती आता आपण आलेलो आहोत. इथून मात्र चॅम्पियन आपल्याला कळेल. ट्रॉफी कुठे जाईल. माझगाव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र चेंबूर आहे. चेंबूर की माझगाव, माझगाव की चेंबूर, हा प्रश्न पडलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र इकडे आपल्याला मिळेल. विपुलने पैशांचा पाऊस केला त्याच्या आवडत्या खेळाडूवरती. आज मात्र आपण पाहिलं तर सेंट जॉन्स क्लासेसने पैशाचा पाऊस केला. योगीबाई दुबईवरनं पारितोषिक लावतायत. SP आज मला वाटतं आपल्या इकडच्या नेतिवली नाका असेल, सूचक नाका, चक्की नाका, इकडचे ATM मधले पैसे संपले असतील, त्यांनी काढून आणलेत की काय. जबरदस्त मॅच आहे. सर्वांचं लक्ष देखील आहे बॉलिंगसाठी. ऋषी स्ट्रायकर अरुण चौहान. डोरा मेगा फिनाले आपण पाहतोय. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग या बॉलवर समोर खेळले गेले. नॉन स्ट्रायकरला चान्स आहे आणि लेझी थ्रो केलाय. थ्रो मध्ये थोडी कमतरता जाणवली गेली आशिष केनीच्या. या सिच्युएशनला असं थ्रो करून चालणार नाहीये. पहिल्या सेमीफायनलला एक असं डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला गेला. अशा अनेक आज फिल्डिंग फॅक्टर्स पण खूप इम्पॉर्टंट आहे ग्राउंड वरती. कोणता संघ चॅम्पियन होईल. वियंग पॅकर माझगाव की त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर शैलेश पाटील यांनी निवड केलेला श्रीशासपूरचा ब्रँड अम्बॅसेडर अर्थातच ऋग्वेद, आउटस्टँडिंग क्लासिकल ऋग्वेद जाधवची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या प्रकारचं उत्तर द्यावं लागेल. या बॉलवर फटका फसतोय. अंपायरचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. इट्स अ नो बॉल. त्यामुळे लिएंडर मात्र थोडे बचावलेत. काही ठिकाणी प्रथमेशी नो बॉलला बॉक्स आउट असं, बॉल काउंट असं, रन काउंट असं, म्हणून तिकडे नोला बॉक्स आउट नाहीये आणि फ्री हिटचा चान्स असणार आहे. फ्री हिट वरती आता सुपर हिट देखील करावा लागेल. अगदी आपण पाहिलं तर चान्सेस जे काही तुम्हाला मिळत आहेत त्याला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जी तुमच्याकडे येते तिला कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. हे गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट आहे. सर्वात कठीण म्हणलं जातं अंडरआर्म क्रिकेटला. त्याचं कारण काय. छोटी खेळपट्टी असते. 9चे लाईनचे वेगळे रूल्स आहेत. त्यामुळे तिकडे तुम्हाला बॉल कॅदर करणं खूप कठीण जातं. स्पिन्स खूप छोट्या खेळपट्टीवर बॉल स्पिन, कुठला ऑब्रेक येतो, लेग ब्रेक होतं, ते कठीण होतं आणि तुमची आय साईट परफेक्ट होते. ओरम क्रिकेटला टायमिंग असतो, बॉल थांबून येतो, खूप मोठी खेळपट्टी असते. त्यामुळे हा फरक खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हापासून तुम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळता आय साईट खूप परफेक्ट होते. यावेळेस फटका फसलाय. या फटक्याला जागा नाहीये क्रिकेटमध्ये आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचा बदल. त्या मॅचची गोल्डन विकेट. डेंजर डोरा बॅक टू द पॅव्हिलियन. बदल तिकडे होतोय आणि एकवीस चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. थोडीफार मॅच मात्र फसताना पाहिली गेली आहे. सुशांत
चला मॅच भरपूर स्लो होतीये. विनंती आहे पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. आता अंतिम सामना आहे. यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आहे. बऱ्याच खेळाडूंना घरी देखील जायचंय. 2 दिवस 3 दिवस कल्याणमध्ये सगळे थांबलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा मुंबईला जाण्याची ते देखील वाट पाहतायत. ट्रॉफी कुठे जाणार? इतकी वजन ट्रॉफी आहे, नेणार कशी हा देखील प्रश्न आहे. दोन्ही ट्रॉफीज आपण पाहिलं तर वजनदार आहेत. त्यासाठी दमदार परफॉर्मन्स तुम्हाला दाखवावा लागेल. बॉलर तयार पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र मागे खेळण्याचा प्रयत्न होता. सागर सर, तुम्हाला आठवत असेल की केपीएल मध्ये सुनील फुलोरे आपटी शॉट वेगळ्या अंदाजाचा स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहिला गेला आणि हा स्ट्रोक म्हणजे टॅप खेळण्याचा प्रयत्न करत होते सुशांत देखील, परंतु आता मॅच थोडीफार फसले. जय महाराष्ट्र मित्रांनो, चेंबूर संघ थोडा मात्र डगमगतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषी. या बॉलवर फटका पुन्हा एकदा फसताना पाहिला गेला. म्हणजे तसा बॅट वरती येत नाहीये. 61 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं. लिएंडर त्या सोबतीला सुशांत, रणीम, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. समीकरण आपण पाहिलं तर बदलताना पाहिलं गेलं जिंकण्याकरिता 19 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले पण आहे, त्यामुळे त्या ओव्हर मध्ये काय हालचाल झाली तर होऊ शकते, परंतु लिएंडरला आता क्लिक होणं गरजेचं आहे. चमकायचं तर मात्र ही मॅच टीमला जिंकून देणं गरजेचं आहे. लिएंडर अंधेरीचा एक युवा खेळाडू आहे. गोलंदाज पुन्हा ऋषी गोलंदाजी मार्क वरती होतोय. लिएंडर साठी हा पुढचा बॉल असणार आहे. वेगवान, तितक्याच वेगाने ऑन साइड स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सूरज म्हात्रेच्या अगदी जवळून चेंडू गेलाय. आज सूरज म्हात्रे पहिल्या दिवसापासून शेखर धोत्रे सर असतील, त्याच वेळेला जितू सर असतील, संकेत कदम सर असतील, आज देसाई सर देखील आले होते, संकेत भगत सर असतील. ते आपण पाहिलं तर मागील 3 दिवस तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये होते. प्रत्येकाने मेहनत घेतली आहे, प्रत्येकाची मेहनत आहे. आज अगदी आपण पाहिलं तर स्पर्धा सफल होण्यामागे जितकी मेहनत ऑर्गनायझिंग टीमची असते तितकी सगळ्या ऑफिशियल टीमची देखील असते, ज्यामध्ये स्कोरर, कॉमेंटेटर, तुमची ब्रॉडकास्टिंग टीम, अंपायर्स असतील. प्रत्येकाला इथे मात्र त्यांचं 100% द्यावं लागतं. समीकरण देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 38 धावांची गरज आहे. एक 20 रन्स वरती म्हणजे 5 बाउंड्रीची मॅच आहे. एका दुसरी ओव्हर टर्निंग पॉईंट होऊ शकते. बॉलिंगसाठी आपण आशिष केनी वडाळ्याची एक जबरदस्त ऑलराऊंडर, चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंगवर थोडे नाराज झाले होते, लवकर आउट झाले, परंतु बॉलिंग करावी लागेल. स्ट्राईक केला लिएंडर. लिएंडरचा एक वेगळा स्टान्स आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग कोण जिंकेल? 3 लाखाचा प्रथम क्रमांक कोण मानकरी ठरेल? द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये. बॉलिंग साठी आपण पाहिलं आशिष. पहिलाच बॉल अल्टी पलटी बॉल मात्र तिकडे थोडा फिरतोय, परंतु नकुल तिकडे, नकुलने चांगली बॉलिंग पण केली आहे. आज सर्व खेळाडूंवर मात्र लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. 16 संघ इकडे खेळताना पाहिले गेले. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण इकडे खेळतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये मेगा फिनाले आपण पाहतोय. कोणता संघ चॅम्पियन होईल? बॉलिंगसाठी आशिष केनी. स्ट्राईकरला सुशांत रणीम. एका दुसरी बाउंड्री ह्या ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, थांबून ठेवला गेला आशिषने. येईल आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल करून चालणार नाही. रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं असणार आहे टीम जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर. या बॉलवर फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु करण ठाकूर जबरदस्त एफर्ट देत असताना ठाकूर काय फिल्डिंग केली गेली आहे. 3 दिवसामध्ये आपण पाहिलं तर करण ठाकूरचे एक जबरदस्त एफर्ट्स. मला रावत नाही मित्रांनो, फिल्डिंग आवडलेच एकदा टाळ्या वाजवा करण ठाकूर साठी. अफलातून फिल्डिंग. आणि या फिल्डिंगच्या एफर्ट साठी आपण पाहिलं संदेश पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. जबरदस्त फिल्डिंग केली. आणि हे कॅश प्राइज आपण पाहिलं तर 500 रुपयाचं आपण पाहिलं तर संदेश पाटील यांच्या माध्यमातून वेल फिल्डिंग जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले आहेत आणि खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले गेले. स्ट्राईक केला लिएंडर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉलला फिरवलं गेलं. व्हाईट बॉल आहे. एका दुसरी बाउंड्री मॅच मध्ये येईल का? सर्वांचं लक्ष या मॅच वरती आणि
जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली मॅच आहे, चांगली मॅच आहे. अगदी आपण पाहिलं तर मेगा फायनलची मॅच आहे, कुठेतरी थोडी एकतर्फा वाटते. त्यामुळे प्रेक्षक देखील म्हणत असतील मनातल्या मनात की 2-3 चौकार जर इकडे आले तर मात्र मॅच सुरू होईल. त्यामुळे चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतं. यावेळेचा चांगला बॉल, तितक्याच चांगला फटका, चाबूक शॉट, बॅक पचकर लेग पलीकडे चौकार. लिएंडरला पण माहिती आहे की मॅच बनवावी लागेल. या बॉलवर चांगला बॉल मात्र जज केला गेला तिकडे. बॉडी बॅलन्स चांगलं केलं गेलं. वाईट बॉल आहे. स्ट्रायकर लिएंडर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आशिष केनी बेस्ट ऑफ बेस्ट. या बॉलवर देखील फाईन लेगला खेळायचा प्रयत्न करत होते. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 32 रन झाले धावफलकावरती. पॉवर प्लेची ओव्हर की फॅक्टर होऊ शकते. जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर त्यांच्या विरुद्ध वियांग पॅकर माझगाव. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. जबरदस्त बॅटल आहे. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर समीकरण 14 चेंडूंनी 29 धावांची गरज आहे. 14 बॉल 29. चौदा चेंडू 29 धावांची गरज. कोणता संघ चॅम्पियन होईल? स्ट्राईक एंडला येतात बॅटर लिएंडर. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेलेत. वेगळ्या उत्तर कल्पनेने दिलंय. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. येतो चौकार. जर सामना जिंकून दिला लिएंडर सुशांत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार संदेश पाटील यांच्याकडून. जबरदस्त बॅटल आहे. एका चौकाराने आपण पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहिली गेली आहे. जबरदस्त मॅच आहे. बेस्ट ऑसेस बेस्ट बॉलिंगसाठी आशिष केनी. या बॉल देखील स्वीप फटका थोडा फसतोय. आज लिएंडरला पण माहिती आहे की या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 37 धावा झाले धावफलकावर. 12 चेंडूंनी जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. पॉवर प्लेची ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने पाहिल्या गेल्या. पहिल्या 4 ओव्हरचा स्पेल खूप इम्पॉर्टंट होता. बारा चेंडू 24 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो चेंबूरचे युवा खेळाडू आहेत ऋषीने आतापर्यंत वियांग पॅकर माझगाव टीमला दिले खुशी. त्याचं नाव आहे ऋषी. शिवम पण त्याची मॅच बघतात कारण की आपल्याच परिसरातील खेळाडू आहे. जबरदस्त मॅच आहे. 12 बॉल 24 ला टर्निंग पॉइंटची एक ओव्हर आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. या बॉलर ऑफ स्टिकच्या इकडे वाईट बॉल. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. मेगा फायनल बेस्ट ऑसेस बेस्ट.
या बॉलर अल्टी पलटी आणि फटका तिकडे फसतोय. लिएंडरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येते विकेट. मॅच थोडीफार बसताना पहिली गेले बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर खोपोलीचे राहुल येत आहेत. जबरदस्त ऑलराऊंडर आहे त्या परिसरात. खोपोली परिसरात देखील एक चांगले क्रिकेट खेळले गेले. राहुल जाधव इनिंग खेळावी लागेल राहुलला. क्लिक येणं गरजेचं आहे आणि टीमला जिंकून दिलं तर एक वेगळी चर्चा राहील संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये. राहुल जाधव खोपोलीचे स्ट्राईक एंडला आहेत. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 11 चेंडूंनी 23 धावांची गरज आहे. चॅम्पियन होणं गरजेचं आहे. कारण ऋग्वेद मात्र स्ट्रॅटेजी करतात की ही मॅच आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. टायटल जिंकायचं आहे. सर्व बियंग पॅकर माझगाव, वैभव सर, आमचे ओमकार, मोहक, सर्व त्यांची टीम मागील जे मेहनत करून जी टीम आज उभी करणं आणि नाव खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या नावासाठी सुलताना पाहायला मिळतात. बॉलिंगसाठी ऋषी, त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर, सनी धोत्रे, त्याचबरोबर प्रवीण चव्हाण, सर्व त्यांची टीम. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि वाईट बॉल आहे. स्लो रन पाहिला गेलाय. माहिती येणाऱ्या 4 बॉल मध्ये जर कुठे ना कुठे 2 ते 3 चौकार शोधण्याचा प्रयत्न केला बॅटरने तर मॅच बनेल. यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न काय घडलं एक्झॅक्टली तिकडे पंच सांगतायत. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. 4 धावा तिकडे मिळत आहेत. चौकार आलाय. आणि इकडे मात्र आपण पाहतोय मेगा फायनलच्या मॅच मध्ये पूर्णपणे आता वियंग पॅकर माझगावने आपली पकड मजबूत बनवली आहे. आता इथून आपल्या घरी ट्रॉफी नेण्यासाठी ते देखील जणू काही सज्ज झालेले आहेत. ट्रॉफी जाणार कुठे हा प्रश्न होता. पण अजूनही काही चेंडूंचा कॅच शिल्लक आहे. सांगणं कठीण आहे. क्रिकेटचा खेळ आहे. कधी कसा पलटेल याचा काही नेम नाही. चला मॅच सुरू करा. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. आयोजकांची सूचना आलेली आहे की जितकं लवकर आपण मॅच फिनिश करायची आहे. कारण आपल्यामुळे इतर रहिवाशांना देखील त्रास होता कामा नये. उद्या प्रत्येकाला वर्किंग आहे, मंडे.
लॉंग विकेंड होता आपला, शुक्रवार शनिवार रविवार. चला प्लीज वियंग पॅकर माझगाव संघ वेळ थोडा कमी घ्या मित्रांनो. केने गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. दीपक भाईन दीपू यांना तुम्ही पाहतात. अंडरआर्म क्रिकेट गेले कित्येक वर्ष सातत्याने जबरदस्त खेळलेले आहेत. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर दीपक बाईंग दीपू अंडरआर्म क्रिकेटचा एक जबरदस्त बॅटर, ज्या बॅटरची चर्चा गेले कित्येक वर्ष पाहिली, परंतु आता एक चांगली इनिंग खेळून जाईल का दीपू. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेलेत, परंतु तिकडे काय बॉल अडवलाय. विनायक तिकडे होते. वेल स्टॉप विनायक, ओल्ड इज गोल्ड. आणि विनायकचे हे खूप चांगले फिल्डिंग एफर्ट्स, खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत पवईचे. विनायक तिकडे होते. वेल स्टॉप विनायकजी, खूप चांगला बॉल अडवला. आणि मी विनंती करेल की विनायकजी 40+ क्रिकेट खेळू नये, अजून एक चांगली फिल्डिंग पाहिली गेली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा विनायकजी. जबरदस्त अगदी त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग पाहिली गेली आणि स्वतःला प्रूफ केलं त्याने. वय वर्ष 44 अगदी आपण पाहतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून केले जातं. फिटनेस फार महत्वाचा. जर तुम्ही फिट असाल तर तुम्ही चांगले खेळ करू शकता. यस, मला अजूनही आठवतं की ऑक्शनला वैभव सरांनी शेवटच्या बोलीवरती मात्र त्यांना घेतलं की विनायकजी आमच्या टीम मध्ये खेळतील आणि पवईचे जबरदस्त ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि अंडरआर्मचं देखील व्यावसायिक क्रिकेट खूप वर्षापासून चांगले खेळले गेले आहेत. वेल स्टॉप. 6 बॉल 17ची गरज आहे आता मॅच मध्ये. म्हणजे येणाऱ्या 6 बॉल मध्ये कुठे ना कुठे 4 चौकार हे गरजेचे आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केला जातोय आणि आता मॅचला रंग देणार आहे. तर पहिल्या 3 मध्ये 2 आले तर मात्र पुढचे 3 डेंजर असतील. 6 बॉल 17. मॅच कुठे आले बघा. 17चा खतरा आता कोणावरती असेल ते देखील पाहायचं आहे. परंतु हा असा एक खेळाडू आहे दीपू, ज्याने अशा अनेक मॅचेस टीमला जिंकून दिल्यात. दीपक बाईंग किंग ऑफ बॉक्स क्रिकेट जर जिंकून दिले संदेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दीपूसाठी. आणि ज्याची देखील चर्चा मग मुंबईच्या गल्ली गोल्यामध्ये म्हणजे ओंकार मालाडसाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. असलफा अशा अनेक नावांसाठी दीपूची बॅटिंग. कोकणात देखील मालवण रत्नागिरी त्या परिसरात देखील दीपूचा एक वेगळा क्रेज राहिलाय. म्हणजे अशा कित्येक रात्री मुंबईकरांनी दीपूची बॅटिंग पाहण्यासाठी अगदी नाही दीपूला बघूनच जायचं, दीपूची बॅटिंगच बघून जायची. असा एक जबरदस्त बॅटर दीपक बाईंग दीपू. क्या बात आहे. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने गेले कित्येक वर्ष इतकं आपलं नाव बनवून ठेवणं कोणत्याही फॉर्मॅट मध्ये फार कठीण आहे. पण त्याने करून दाखवलंय. ती क्षमता असते, ते टॅलेंट आहे. टॅलेंट आहे. पण इथे मात्र काय घडलंय. रनआउटची संधी आणि इथे रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. चला चला थोडं वेळ कमी आपल्याकडे. जबरदस्त बॅटिंग आहे. बॅटिंग साठी आपण मोहित येतात. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतो. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. 5 बॉल 17. पॉवर प्लेची देखील ओव्हर आहे. या बॉलवर देखील बीट केलं गेलं आणि नकुलची जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली. तो डॉट बॉल आता 4 बॉल 17 या ग्राउंडवर थोडं डिफिकल्ट आहे, परंतु
आज महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग एक पाण्यासारखी राहिली गेली आहे. 16 संघ इकडे खेळताना पाहिले गेले. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉलवर स्टेप आउट झालेत. फटका फसला परंतु तिकडे डॉट बॉल आहे. समीकरण देखील आता मात्र इझी होताना पाहायला मिळत आहे. चांगल्या अंदाजामध्ये क्रिकेट पाहिला गेला. आजचा फायनल डे देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण इकडे साजरा होताना पाहिला गेला. 3 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये. प्लेयर द टुर्नामेंट साठी देण्यात येणारी बाईक, बेस्ट बॅटर साठी सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलर साठी सोन्याचं नाणं, बेस्ट फिल्डर साठी सोन्याचं नाणं. या बॉलवर देखील फटका चांगला आहे परंतु बॉल अडवला गेला आशिष केनी. आणि मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर वियंग पॅकर माझगाव शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ह्या क्रीडा स्पर्धेसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग जबरदस्त बॅटल. 2 चेंडूंनी 16 धावांची गरज आहे तब्बल. या बॉलर बोल्ड आउट. विजयाच्या दिशेने जात असताना वियंग पॅकर माझगाव संघ. आणि जबरदस्त थँक्यू डीजे. दोन्ही टीम्स मात्र खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर माझगाव भायखळाचा संघ देखील आपण पाहायला गेला आणि त्याचबरोबर जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर दोन्ही अगदी योगायोगाने मुंबईचे दोन्ही टीम्स मात्र इकडे क्वालिफाय होताना पाहिल्या गेल्या आणि खूप चांगली कामगिरी केली आहे. या बॉलवर नो बॉल. एक बॉल अजूनही दूर आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. आशिष केनीच्या चेहऱ्यावर काय स्माइल आहे की आम्ही जिंकलो बाबा, आपण जिंकलो. आणि ती स्माइल एक वेगळी आहे. आणि चॅम्पियन होतोय टीम महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगचा वियंग पॅकर माझगाव संघ.